नमस्कार, मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। ठाण्यात इंग्रजी शाळांच्या भरमसाठ फी वाढी विरोधात पालक आक्रमक। रेल्वे अपघात भासून केलेल्या हत्येचा उलगडा करण्यात कळवा पोलिसांना यश। आणि मनसेचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर यांची ठाणे लोकसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांच्या प्रचारात आघाडी। ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी मतदारसंघातून 57 उमेदवार रिंगणात। तिन्ही मतदारसंघात तिरंगी लढत। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। ठाण्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये भरमसाठ फी वाढ करण्यात येत असल्यानं पालक वर्गात संतापाची लाट उसळली आहे। श्रीनगर येथील बिलबॉंग शाळेच्या फी वाढी विरोधात पालकांनी केलेल्या आंदोलनाला काही दिवस उलटत नाही, तोच ठाण्याच्या पाचपाकाडी परिसरातील सरस्वती सेकंडरी इंग्रजी हायस्कूलनं 5000 रुपये वाढीव फी एका दिवसात भरण्याचा निरोप पाठवल्यानं शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात पालकांनी बंडाचा झेंडा उगारला। गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग शाळेत धडकून शाळेला जाब विचारून फी भरण्यास नकार दिला। परीक्षा संपून आता उन्हाळी सुट्ट्या सुरू होत असताना काल अचानक शाळेत फळा आणि प्रोजेक्टर लावण्यासाठी 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांची फी 2000 वरून 5000 करण्यात आली। तसंच एका दिवसात ही वाढीव फी भरण्याचे निरोप विद्यार्थ्यांकरवी पालकांना पाठवल्यानं पालक वर्गात संतापाची लाट उसळली। हा अन्याय असून थातुरमातुर कारणं देऊन शाळा व्यवस्थापन अन्यायकारक वाढ करत असल्याचा आरोप पालकांनी करून राज्याच्या शिक्षण विभागानं या शाळेवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे, तर आडमुठ्या शाळा प्रशासनानं यावर बोलण्यास नकार दिला। ठाण्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांना करण्यात येत असलेली वाढीव फी सर्वसामान्यांना परवडणार नसल्यानं आता मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। ठाण्यातील गटागटात विखुरलेल्या मनसैनिकांची मोठ बांधून पक्षांचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांच्या प्रचारात आघाडी घेतली आहे। तसंच आताची लढाई दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकासाठी नसून मनसे पहिल्या नंबरवरची दावेदार असल्याचा विश्वास अभ्यंकर यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे ठाण्यात अभ्यंकर इलाज जालीम ठरल्याची चर्चा सुरू असून येत्या 17 एप्रिल रोजी ठाण्यातील सेंट्रल मैदानात राज कोणते फटाके फोडतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांची नवी मुंबईत जाहीर सभा झाली, त्यानंतर मनसेचे सर्व कार्यकर्ते मोठ्या जोमाने प्रचाराला लागले। सुरुवातीला घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क साधल्यानंतर आता मनसेचे उमेदवार पानसे मतदारसंघातील 13 रेल्वे स्थानकांवर सकाळ संध्याकाळ मतदारांशी प्रत्यक्ष गाठीभेटी घेत आहेत। प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल 1200 चौक सभा होणार असून 200 ते 250 पथनाट्य स्क्रीनवर नाक्यावर दाखवण्यात येत असून पक्षाची निशाणी असलेले रेल्वे इंजिन थेट मतदारापर्यंत जात आहेत अशी माहिती अभ्यंकर यांनी पत्रकार परिषदेत देऊन आता लढाई जरी कुणी आमदार खासदाराची असली तरी ठाण्यात दुसरा-तिसरा क्रमांक नाही, तर मनसेचे पानसे पहिल्या क्रमांकावर असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा अधिकार बजवावा यासाठी मनसेनेही जनजागृती मोहीम राबवण्यास सुरुवात केली असून रक्तदानाने एकाचे प्राण वाचतात, मात्र मतदानाने देशाचं भवितव्य ठरतं असं घोषवाक्य तयार केलं आहे। ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी मतदारसंघातून 57 उमेदवार रिंगणात असले तरी या तिन्ही मतदारसंघात तिरंगी लढती होणार आहेत। ठाण्यात राष्ट्रवादीचे संजीव नाईक, शिवसेनेचे राजन विचारे यांच्यात प्रमुख लढत असून मनसेच्या अभिजित पानसे यांच्यामुळे या लढतीत चुरस निर्माण झाली आहे। कल्याण लोकसभेतही तीच परिस्थिती असून तिथे सेनेचे डॉक्टर श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीचे आनंद परांजपे आणि मनसेचे राजू पाटील यांच्यात लढत होणार आहे, तर भिवंडीत भाजपचे कपिल पाटील, काँग्रेसचे विश्वनाथ पाटील आणि मनसेचे सुरेश म्हात्रे यांचा तिरंगी सामना असणार आहे। या प्रमुख उमेदवारांचं शिक्षण, त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे आणि त्यांच्या मालमत्तेची प्रतिज्ञापत्रात माहिती जाहीर करण्यात आली आहे।
कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांची मालमत्ता जास्त आणि शिक्षण जास्त असलेल्या उमेदवारांची संपत्ती तुलनेत कमी असल्याची परिस्थिती इथे दिसते। नाईकांची मालमत्ता 14 कोटींची असून त्यांचं शिक्षण 11वी झालेलं आहे। त्यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत। जवळपास 14 कोटी रुपयांची मालमत्ता नाईक आणि त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलीच्या नावे असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे। शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांचं शिक्षण 11वी असून सरकारी कामात अडथळा, राजकीय आंदोलने असे दखल-अदखल पात्र 24 गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत। खरेदीदाराला मालमत्ता हस्तांतरित न करण्यासंदर्भातील मोफा कायद्याअंतर्गत तक्रारही त्यांच्या विरोधात दाखल असून काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत। राजन विचारे यांच्या नावे रोख, दागिने, बँकेतील ठेवी, शेअर्स, इनोवा आणि फॉर्च्युनर कार अशी एकूण 5,99,00,000ची मालमत्ता आहे। मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांचं शिक्षण BA असून पानसे यांच्या नावे घर, बँकेतल्या ठेवी आणि अन्य अशी 63 लाखांची मालमत्ता आहे। तर पत्नीकडे 5,59,000चे दागिने आहेत। 2 मुलींच्या नावे 1.25 लाखांच्या ठेवी आहेत। पानसे यांच्यावर 58 लाखांचं कर्ज आहे। कल्याण मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे लखपती MBBS असून त्यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत। घर आणि वाहनही नाही। 2.5 लाखांची रोकड, 3 तोळे सोनं, 6,58,000 रुपयांच्या विविध बँकेतील ठेवी अशी एकूण 9,98,000ची संपत्ती त्यांच्या नावे दाखल आहे। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। ठाणेकरांना चांगली सेवा मिळावी म्हणून ठाणे परिवहन सेवेने जवाहरलाल नेहरू नगरी पुनरुत्थान प्रकल्पाअंतर्गत 230 बसेस घेण्याचा निर्णय घेतला होता, परंतु परिवहन समिती सदस्यांनी 2 वेळा हा विषय चर्चा करता यावी यासाठी फेटाळला। महासभेत हा विषय पटलावर आला असतानाच लोकसभेची आचारसंहिता लागली। त्यातच त्यांच्या खरेदीचा कार्यदेशही 31 मार्च पूर्वी न काढल्याने त्यांचं भवितव्य अंधाधरीत सापडलं आहे। ठाणे परिवहन सेवेत 230 बसेस घेऊन त्या कंत्राटी स्वरूपात चालवण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाने घेतला आहे। त्यानुसार या संदर्भातील सर्व सोपस्कार परिवहन प्रशासनाने पूर्ण केले आहेत। त्यानंतर हा विषय परिवहन समितीच्या पटलावर फेब्रुवारी महिन्यात आला होता, परंतु केवळ चर्चा करण्यास वेळ हवा असल्याचं सांगत त्यांनी हा प्रस्ताव 2 वेळा स्थगित ठेवला। त्यानंतर परिवहन समितीमधील सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानं अखेर हा चेंडू महासभेच्या पटलावर आला होता। 7 मार्च रोजी या संदर्भात विशेष महासभा घेऊन हा विषय मार्गी लावला जाणार होता, परंतु 2 दिवस आधीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि परिवहन प्रशासनाचे प्रयत्न सुद्धा निष्फळ ठरले। 31 मार्च पूर्वी या प्रस्तावाला मंजुरी मिळणं अपेक्षित होतं, परंतु तो मिळू न शकल्याने बसेस खरेदीचा हा प्रस्ताव 1 वर्ष लांबणीवर पडणार अशी शक्यता वर्तवली जात होती। या बसेसमध्ये 40 वातानुकूलित, 140 सेमी लोअर फ्लोअर आणि 50 मिडी बसेसचा समावेश आहे। यासाठी 130 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आलाय। यापैकी 50% खर्च, 35% खर्च राज्य आणि उर्वरित खर्च पालिकेला करावा लागणार आहे। पालिकेने यासाठी 26 कोटींची तरतूदही केली आहे। विशेष म्हणजे या बसेस खरेदीसाठी 3 निविदाकारही पुढे आले होते, परंतु महासभा न झालेल्या आणि निर्धारित वेळेत हा प्रस्ताव केंद्राकडे न गेल्यानं आणि त्यातही या बसेसच्या कामाच्या वर्क ऑर्डरचा प्रस्ताव 31 मार्च पूर्वी केंद्राकडे जाणं अपेक्षित होता। हा प्रस्ताव वेळेत गेला असता तर निवडणूक झाल्यानंतर हा खर्च मिळणं अपेक्षित होतं, परंतु परिवहनला या कामात सुद्धा अपयश आल्यानं या बसेसचा प्रवास अधांतरी आला आहे। सध्या परिवहनची स्थिती आणखीनच खालावली असून वागळे आणि कळवा आगारातून रोज केवळ 180 ते 189 बसेस बाहेर पडत आहेत। याशिवाय 75 बसेस दुरुस्तीसाठी आगारात धूळ खात पडून आहेत। त्यामुळे नव्यानं दाखल होणाऱ्या 230 बसेस या ठाणेकरांसाठी अतिशय महत्त्वाच्या ठरणाऱ्या होत्या, परंतु आता परिवहन समितीच्या एका चुकीमुळे या बसेस दाखल होण्याचा मार्ग अधांतरी सापडला आहे। लुटीच्या पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादात चौकडीने 29 वर्षीय सहकार्याची आठवडाभरापूर्वी निर्घृण हत्या करून मृतदेह रेल्वे फलाटावर टाकून रेल्वे अपघाताचा केलेला बनाव कळवा पोलिसांनी उघडकीस आणला आहे।
गणेश सुखदेव अभंग असं मृत व्यक्तीचं नाव असून तो कळवा परिसरात राहणार आहे। या प्रकरणी कळवा पोलिसांनी दोघा भावांसह चौकटीला अटक केली आहे। मृत आणि आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। भांडूप नाहूर येथील गणेश आणि मंगेश रागपसरे हे दोघे भाऊ आणि सहदेव लोंढे आणि बादल बोडके अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। 4 एप्रिल रोजी मयत गणेश अभंग आणि सर्व आरोपी यांच्यात लुटीच्या पैशांच्या वाटणीवरून वाद झाला होता। याचा राग मनात धरून आरोपींनी गणेश याची हत्या केली होती। कोयता, चॉपर आणि गावठी कट्टा घेऊन दरोड्याच्या तयारीने ठाण्यातील मुथूट फायनान्समध्ये घुसलेल्या चौघांपैकी तिघांना थरारक झटापटीत काही मिनिटातच जेरबंद करण्यात आले। चित्रपटात शोभेल असे हे नाट्य बुधवारी दुपारी 4च्या सुमारास हरिनिवास भागातील नवगेश टॉवरमध्ये घडलं। 3 दरोडेखोर मुथूट फायनान्सच्या कार्यालयात शिरले तर एक जण बाहेर टेहळणी करत होता। मॅनेजर आणि सुरक्षा रक्षकांसह 2 महिला कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वच्छतागृहात कोंडलं होतं। 35,000ची रोकड हाती लागल्यानंतरही ते आणखीन रोकड आणि दागिन्यांचा शोध घेत होते। इमारतीखाली असलेल्या सुरक्षा रक्षकाचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली। त्यानंतर आत शिरलेल्या एक आणि टेहळणी करणाऱ्या त्याच्या दुसऱ्या साथीदारानं पळ काढला। हाती चॉपर असलेल्या एकाला परिसरातील काही धाडसी तरुणांनी जीवाची पर्वा न करता पकडलं। त्याचवेळी गस्त घालत असलेल्या पोलिसांनी दुसऱ्याच्याही मुसक्या आवळल्या। क्विक रिस्पॉन्स टीमच्या सशस्त्र जवानांनी इमारतीला वेढा घातला। मात्र आत लपलेले दोन्ही दरोडेखोर पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाले। त्यापैकी एकाला दिवा परिसरातून अटक करण्यात पोलिसांना यश आलं असून त्याच्या चौथ्या साथीदाराचा शोध सुरू आहे। या चौघांच्या विरोधात नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत कसून चौकशी सुरू आहे। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। अगं ए गौरे, आज मतदानाचा दिवस आहे ना, चल ना मग मतदानाला। ए चल, चला चला। काय कुठे निघाला तेवढ्या सगळ्या जणी? आम्ही मतदान करायला निघालो आहोत। महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलेच पाहिजे आणि आता महिला मागे राहणार नाहीत। ठेवा तुमच्यापाशी, पण मत कोणाला द्यायचं कळलं ना? आम्हाला पैसे नकोत। एवढा स्वाभिमान का नसावा? आम्ही जागृत मतदार आहोत। चला ग। कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा। आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा। आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम। आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 9320277007 8652025555। तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात। तोपर्यंत धन्यवाद।